कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ओए होए, की गलत सोनियो, आज तुम्हें ऐसे देखकर तो मुझे अपनी शादी की याद आ रही है। मेरा बस चलता ना तो आज अपने बेटे की शादी के लिए इससे भी बढ़िया तैयार हो जाती। नीरज, तू लग्नाला येणार नाही आहेस का? अजून रेडी नाही झालायस? मेघना, उसे नहीं आना है तो नाही येऊन कसं चालेल? आणि साहिल, आपल्याला पत्रिका आली आहे, ते आपले शेजारी आहेत, आपल्याला जायलाच हवं। नीरज, रेडी हो पटकन। मॉम प्लीज, मला अजून काहीही माझ्या मनाविरुद्ध करायला लावू नकोस। मी निशिगंधाचं लग्न होताना नाही बघू शकत। मी प्रॅक्टिसला चाललो। नीरज थांब। नीरज, मला कळतंय सगळं, तुला होणारा त्रास दिसतोय मला, पण मला काय आनंद होतोय हे करताना? त्या मुलीला किंमतच नाहीये, ना तुझ्या प्रेमाची ना तुझ्या भावनांची। मी तिला सतत समजावते, सचदेव आहेत तुमच्या पाठीशी, पण ती ऐकायला तयारच नाही। नीरज, तू हे लग्न होताना बघ, म्हणजे तुझ्यासाठी सगळं संपलेलं असेल, मग त्यानंतर यू कॅन फायनली मूव्ह ऑन। ते मला शक्य नाही, आणि तूही जास्त विचार करू नकोस। निशिगंधा खुश आहे ना, तेवढा पुरा आहे माझ्यासाठी। माझं काय होतंय याची मला पर्वा नाही। नीरज, नीरज, मेघना, मुझे लगता है तुम ये सब ठीक नहीं कर रही हो। ये सब करने की क्या जरूरत है? उनके घर बार बार जाना, ये सब गिफ्ट वगैरह। हे गिफ्ट फक्त नावाला आहे, खरं गिफ्ट वेगळं आहे। फायनली तो दिवस आला ज्याची मी सगळ्यात जास्त वाट बघत होते। निशी हा चॅप्टर आता कायमचा संपेल। प्रेम करण्याचे गट्स नाही आहेत त्या मुलीत, आणि आज मी तिला याची जाणीव करून देणार आहे। ती किती घाबरट आहे, ती किती स्वार्थी आहे यावर नीरज समोर शिक्कामोर्तब होईल। ती खुश आहे तर मला स्वतःची पर्वा नाही असं म्हणाला ना माझा मुलगा, पण मला त्याची जास्त पर्वा आहे, आणि त्याच्यासाठी मी आकाश पातळ एक करेन। ये क्या चल रहा है तुम्हारे दिमाग में? माझ्या मुलासाठी मी योग्य तोच विचार करते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।